शाळेमध्ये पोषण आहार घेतला म्हणून 36 ते 40 विद्यार्थ्यांना थेट रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. जो आरोप होतोय तो अत्यंत धक्कादायक आहे. जेवणामध्ये मिठाऐवजी डिटर्जंट पावडर, कपडे धुण्याची पावडर देण्यात आली आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांना घशामध्ये आणि पोटात जळजळ व्हायला लागली आणि त्यांना थेट रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. बिहारमधील नालंदामधील हे प्रकरण आहे. शाळेचे मुख्याध्यापक म्हणतात कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे मिठाऐवजी डिटर्जंट पावडर देण्यात आलं आणि त्यामुळे हे सगळं झालंय. पण तिथले जिल्हा शिक्षणाधिकारी म्हणतात की असं काहीही झालेलं नाहीये. जोपर्यंत वैद्यकीय तपास समोर येत नाही, रिपोर्ट समोर येत नाही, तोपर्यंत आपण काहीही बोलू शकत नाही. पण अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार समोर आलाय, त्यामुळे पालक संतप्त आहेत. आता तुम्ही जर एका मिनिटासाठी जरी विचार करत असाल की बिहारचं आहे, आपल्याला काय करायचं, तर मी तुम्हाला सांगते. हिंगोली जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये अतिशय निकृष्ट दर्जाचा पोषण आहार समोर आलेला आहे, ज्यामध्ये अन्नामध्ये किडे, आळ्या, सडलेल्या सोयाबीनच्या वड्या, काळ्या पडलेल्या वड्या, अशा प्रकारचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. ती बातमीसुद्धा आपण न्यूज 18 मराठीवर दाखवली होती. त्यामुळे पोषण आहार संदर्भामध्ये अतिशय धक्कादायक प्रकार हे देशभरात समोर येत आहेत आणि ही अतिशय चिंतेची बाब आहे. या संदर्भात तुम्ही आम्ही सगळ्यांनी बोललंच पाहिजे.